दुसऱ्या दिवशी 4 वाजता चाचाजींच्या मागोमाग ती बाहेर पडली. केदारनाथच्या घरी आली. समोरच खालच्या दालनात केतन खेळण्यांच्या पसारात खेळत बसला होता. बाजूला आत्याबाई भाजी निवडीत बसल्या होत्या. एकीकडे त्याच्याशी बोलत होत्या. वरांड्याच्या दारात गीताला पाहताच त्यांनी म्हटलं, केतन, कोण आलंय बघ, दाराकडे कोण उभं आहे बघ बरं. केतनने दाराकडे बघितलं आणि तो एकदम हर्षभरीत झाला. मा मा म्हणत गुडघ्यावर रांगत झपाझप दाराशी आला. तिची साडी पकडून उभा राहिला आणि तिच्या पायांना त्याने विळखा घातला. तिने त्याला उचलून घेतलं. मा मा म्हणत त्याने तिच्या गळ्याला घट्ट मिठी घातली. तिचे हृदय वात्सल्याने दाटून गेलं. आत्याबाईंनी म्हटलं, अगं, काल तू त्याची नजर चुकवून गेलीस आणि त्याने तू दिसत नाहीस म्हणून जोर जोरात रडायला सुरुवात केली. किती समजावलं तरी रडायचा थांबे ना. केदार वरून धावत खाली आला. मी म्हटलं, गीता गेली म्हणून रडतो आहे, त्याला तू आता जरा बाहेर फिरवून आण. तो कपडे करायला वर गेला. मी त्याला अर्धी बाटली दूध पाजलं. केदारने त्याला फिरवून आणलं. तरी वऱ्हांड्याकडे बोट दाखवून तो मा मा करीतच होता. गीता मनात काहीशी संकोचून गेली, पण प्रसन्न झाली. तिने केतनला भिंतीशी उभा केला आणि म्हटलं, आता असा भिंतीला धरून उभा राहा आणि चाल चाल कर बरं. भिंतीला धरून तो चालायला शिकला. आपण काहीतरी नवीन करतो आहोत म्हणून तो खुश झाला होता. हसत होता, खिदळत होता. मग तिने त्याला दूध पाजलं. हो, कुठेही एक थेंब न सांडता. ती त्याला दूध पाजित होती. एकीकडे आत्याबाईंचं बोलणं ऐकत होती. दूध पाजून तिने त्याला खेळायला सोडलं. आत्याबाईंना भाजी निवडण्यात मदत केली. घड्याळाचा काटा 4:45 वर सरकला तशी ती त्याच्या अंग पुसण्याच्या तयारीला लागली. त्याचे बदलण्याचे कपडे नित्याच्या जागी दिसेनात. तिने स्वयंपाकघराच्या दाराशी जाऊन चहा ठेवण्यात गुंतलेल्या आत्याबाईंना म्हटले, केतनचे कपडे जाग्यावर दिसत नाहीत. अगं, ते सगळे कपडे सकाळी भट्टीला दिले, पण सकाळी भट्टीहून आलेले सगळे कपडे शिपायाने माडीवरच नेऊन ठेवले. त्या केदारच्या कपड्यात त्याचे कपडे आहेत. चंद्राबाई खाली आणून ठेवायला विसरली वाटतं. तू जाऊन घेऊन येतेस का? हो, आणते ना. ती वऱ्हांड्यातून जिना चढून वर गेली. आज प्रथमच ती वर जात होती. वर 2 मोठ्या खोल्या दिसत होत्या. पुढची बैठकीची. रस्त्याच्या बाजूला आडव्या गजांच्या लांब लचक खिडक्या होत्या. त्यातून समोर अफाट गंगापात्र, त्याच्या पलीकडचा थेट क्षितिजापर्यंत समोरचा आणि आसपासचा प्रदेश स्पष्ट दिसत होता. खिडकीच्या डाव्या बाजूला पडद्याने झाकून ठेवलेला एक फलक, तिथे खाली बैठ्या स्टूलावर ब्रश वगैरे सर्व रंगसाहित्य दिसत होतं. त्याच्या उजव्या बाजूला खिडकीच्या मध्यभागी एक लिहिण्याचं टेबल, खुर्ची, टेबलावर बऱ्याचशा फितीने बांधलेल्या फाईल्स, उजव्या हाताला काही पुस्तकं, लेखन साहित्य होतं. उजव्या बाजूच्या भिंतीत उभं उंच अरुंद कपाट होतं. त्यात विवेकानंदांचा उभा पुतळा होता. त्याच्या पलीकडे मोठं 4 खणी काचेचं कपाट होतं. त्यात बरीचशी पुस्तके व्यवस्थित लावून ठेवलेली होती. तिथे पलीकडे एक टेबल होतं. त्यावर भट्टीच्या कपड्यांच्या घड्या होत्या. पलीकडे भिंतीशी 4 फोल्ड करून ठेवलेल्या खुर्च्या होत्या. आतल्या दालनात समोरच मच्छरदाणी लावलेली कॉट, ती त्याची झोपण्याची खोली दिसत होती. सगळीकडे स्वच्छ, नीटनेटकं, व्यवस्थित दिसत होतं. ही एवढी व्यवस्था मोलकरीण, शिपाई ठेवतात की तो स्वतः ही सगळी व्यवस्था बघतो? ती काहीशी मुग्ध होऊन सगळीकडे नजर फिरवीत तशीच उभी राहिली. तेवढ्यात, गीता, कपडे कुठे दिसत आहेत का? जिन्याच्या तोंडाशी येऊन आत्याबाईने हाक मारून विचारलं. गीता एकदम दचकली, भानावर आली. आले आले, आहेत कपडे म्हणत टेबलावरच्या कपड्यांच्या घड्या उचलून ती झरझर जिना उतरली. आत्याबाईंच्या हाती कपडे देऊन पायाला मिठी घातलेल्या केतनला तिने उचलून घेतलं आणि ती खालच्या दालनात आली. आत्याबाईंनी म्हटलं, हवेत गारठा वाढू लागला आहे, पाऊस सुरू होईल आता. हो ना. केतनला स्वेटर, मोजे घालून टाक, टोपरं बांध. आत्याबाईंच्या सूचनेप्रमाणे गीताने सारं केलं आणि हसून आत्याबाईंना म्हटलं, आता याची नजर चुकवून कशी निसटून जाऊ सांगा? हो बाई, हे काम आता दिवसेंदिवस कठीण होत चाललंय खरं. गीताने कालच केदारने आणलेली एक मोटार घेतली. ती चालू केली की त्याचा लाल दिवा लागून हॉर्न वाजत राही.
तिने केतनला पाठमोरा बसवून गाडी चालू केली आणि तो गाडीच्या पाठोपाठ जाऊ लागला तशी ती हलकेच निसटून गेली. जिना उतरून रस्त्याला लागली. भराभर चालू लागली. तेवढ्याच समोरून वळणावर गल्लीत शिरणाऱ्या मोटरसायकलचा आवाज तिच्या कानी आला. पाठोपाठ भरधाव येणारी मोटरसायकल दिसली. मोटरसायकलवर बसलेला केदार तिला दिसला. सोमनाथ गल्ली अगदीच अरुंद, दोन्ही बाजूला घरे आणि घरांना लागूनच गटारे. बाजूला सरकायला जराही कुठे जागा नव्हती. गाडी वेगात होती. गाडी आपल्या अंगावरून जाणार ती झटकन गटारावरून बाजूच्या भिंतीला चिकटली. गाडी वेगात आली पण पुढे न जाता ती उभी होती तिथेच एकदम थांबली. केदारने डोक्यावरचं हेल्मेट उचललं आणि तिच्याकडे पाहत किंचित मान झुकवून त्याने म्हटलं, नमस्ते. केतनसाठी तुम्ही खूप श्रम घेता आहात. आय एम रिअली थँकफुल टू यू. तिने मान उचलून त्याच्याकडे पाहिलं. केतनसारखेच मोठे काळेभोर डोळे आणि तसाच चेहरा. तिने संकोचीत म्हटलं, छे छे, तसं मी विशेष असं काहीही करत नाही. तो क्षणार्ध थांबला. मग त्याने किंचित मान झुकवून म्हटले, ओके. त्याने गाडी सुरू केली आणि आला त्याच वेगात पुढे निघून गेला. ती आपल्या मार्गाला लागली पण तिचे मन आतून विलक्षण संकोचून गेले होते. ती घरी आली तेव्हा पद्माबहन नुकत्याच आल्या होत्या. चाचाजींच्या खोलीशी उभ्या राहून बोलत होत्या. तीही तिथेच थांबली. चाचाजींनी म्हटले, काय गीता, केदाराचा मुलगा बरा आहे ना? चाचाजी, दिवसेंदिवस तो भारी अवखळ होत चाललाय. आता सुटाही चालायला लागलाय. चांगला गुटगुटीत झालाय. तिने अम्मांना म्हटले, अम्मा तुम्ही कपडे बदला, तोपर्यंत मी कपडे बदलून आलेच. चहा दूध सगळं झटकन करते. ती आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात पद्माबाईंनी म्हटले, गीता बेटी, मला आता येताना मिसेस डिसिल्वा भेटल्या. इकडे तुझ्याकडेच येत होत्या. त्यांना गावात टायपिंग क्लाससाठी कागद खरेदी करायला जायचं आहे. तुला बरोबर नेण्यासाठी इकडे सांगायला येत होत्या. तेव्हा तू आता त्यांच्याबरोबर गावात जा. हो जाते ना. चहाचं झटपट उरकून जाते. राधाबाई चहाचं बघेल. तुला उशीर होईल. मला आता कुठे बाहेर जायचं नाही. घरीच आहे. जा तू. तोंड धुवून कपडे बदलून त्यांच्याबरोबर जाऊन ये. थोडं दूध घेऊन जा. त्या स्वयंपाकघरात गेल्या. ती न्हाणीघराकडे गेली. झटपट तयार झाली. तिने चाचाजींना दूध नेऊन दिलं. अम्मानी दिलेलं पेलाभर दूध तिने निमूटपणे घेतलं. दूध घेताना तिने म्हटलं, अम्मा आज मी लवकर घेऊ का? गुलाबी रंगाची. कुणासाठी? केतनसाठी. त्याचं चॉकलेट रंगाचं लोकरीचं झपलं टोपरं आहे पण ते त्याला आता लहान होतंय आणि रंगही विटका झालाय. मी त्याच्यासाठी संबंध सेट करणार आहे. गौरी भाभींनी मला शिकवलाय. त्यांनी मला वेगवेगळ्या डिझाईन्सचं एक पुस्तकही विकत आणून दिलंय. आणू का लवकर? आण ना. आपली पर्स घेऊन ती निघाली. अम्मानी म्हटलं, गीता बेटी स्वेटर घालून जा, नाहीतर शाल घेऊन जा. येताना गारठा वाढेल. तिने आपला स्वेटर चढवला आणि ती निघाली. संध्याकाळी खरेदी करून परत आल्यावर नित्यक्रमाप्रमाणे हातपाय धुवून देवघरात नमस्कार प्रार्थना करून ती चाचाजींच्या दालनात गेली. त्यांना नतमस्तक नमस्कार करून ती आपल्या आसनी बसली. काल रात्री सांगितलेली मत्स्य पुराणातली कथा तिने आपली वही उघडून वाचून दाखवली. चाचाजींनी म्हटले, छान. आज आता शिवपुराणातली कथा सांगतो. हा सांगा. त्यांनी सुरुवात केली. त्यांचं कथाकथन संपलं तेव्हा तिने म्हटलं, चाचाजी मी आता उद्यापासून आधी या कपाटातले सगळे ग्रंथ काढून पुसून कपाटात कीटकनाशक, कसरनाशक पावडर, गोळ्या कपाटात सगळीकडे टाकणार आहे. पावडर व गोळ्या मी गावातून घेऊन आले आहे. छान आहे उद्योग. अवश्य कर. गीता, या कपाटात बहुतेक सगळे शिवानंदाचे ग्रंथ पुस्तके आहेत. विद्यापीठात तो संस्कृतचा प्रमुख प्रोफेसर आहे ना. त्यांचे पुष्कळसे संदर्भ ग्रंथ इथे या कपाटात आहेत. कालिदास, बाणभट्ट. चाचाजी मी कॉलेजात होते तेव्हा बाणभट्टाच्या कादंबरीचा काही भाग आम्हाला होता. त्याची आत्मकथा तू वाचलीस? नाही. छान आहे. या कपाटात ते पुस्तक आहे. त्याची कादंबरी म्हणजे त्याच्या आत्मकथेचंच प्रतिबिंब. एकदा बघ तू.
उद्या मी ते पुस्तक काढून घेते, रोज थोडी थोडी वाचीन. तेवढ्यात पद्माबहेन दाराशी आल्या. गीता, जेवणाची वेळ झाली बरं का, चल जेवायला. तिचा नित्यक्रम आता ठरून गेला होता. दिवस कसे जात होते ते कळत नव्हतं. शनिवारी सकाळी ती पाठांतराला बसली तेव्हा चाचाजीने म्हटले, गीता, अमरकोशाचे पाठांतर पूर्ण झाले, त्याला आता बरेच दिवस झाले. आता दर रविवारी सकाळी 4 भागात हे पाठांतर तू म्हणून दाखव. सहजच पाठांतराची उजळणी होऊन जाईल. हो, कल्पना छानच आहे. उद्याच्या रविवारपासून सुरुवात करते. ठीक आहे. रविवारी सकाळी ती थोडी लवकर उठली. प्रातर्विधी, चहा वगैरे उरकून ती डोक्यावरून न्हाली. देवघरात जाऊन तिने नित्याची प्रार्थना केली आणि 7:30 वाजता ती चाचाजींच्या खोलीत गेली. चाचाजी नित्याप्रमाणे गळ्याभोवती मफलर गुंडाळून, स्वेटर घालून, शाल पांघरून कॉटवर तक्क्याला टेकून आरामात बसले होते. तोंडाने त्यांचे प्रातस्तोत्र म्हणणे चालले होते. आज जाता तिने त्यांना नतमस्तक होऊन वंदन केले. शुभम भवतु, त्यांनी आशीर्वाद दिला. ती खाली आपल्या छोट्या आसनावर पद्मासन घालून बसली. तिने म्हटले, चाचाजी, करू आता सुरुवात? हो, तिने सुरुवात केली. न थांबता व अडखळता तिचा शब्दप्रवाह सुरू झाला. मधुर नाद करीत शांत संथपणे वाहणाऱ्या गंगा प्रवाहासारखाच. चाचाजी डोळे मिटून ऐकत होते, मान डोलावित होते. घड्याळाच्या टिकटिकने ताल धरला होता. काटा टोला संथपणे पुढे सरकत होता. गुरुजी आणि शिष्या ब्रह्मानंदी लागली टाळी अशा अवस्थेत पोहोचले होते. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे आता आसमंतात पसरली होती. गारठलेल्या वातावरणाला आता सुखद ऊब आली होती. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांची वर्दळ वाढत होती. शंकर पुढच्या अंगणातली झाडलोट करून झाडांना कुंड्यांना पाणी घालीत होता. तेवढ्यात उघड्या दारातून केदार आत आला. पांढरा पायजमा, शर्ट, स्वेटर, पायात चपला. त्याला पाहता शंकरने हातातली झारी चटकन खाली ठेवली आणि त्याला नमस्कार करीत म्हटले, या साहेब. शंकर सकाळी त्यांच्याकडे दूध पोहोचवायला जात असे, त्यामुळे केदारला तो चांगला ओळखत होता. त्याने म्हटले, शंकर, मी चाचाजींना भेटायला आलो आहे. मग जा ना आत, असे सरळ जा. चाचाजी आपल्या खोलीत बसले आहेत. केदार आत गेला. त्या दालनात आणि आज समोर कोणी दिसत नव्हतं. पण उजव्या बाजूच्या खोलीतून संस्कृत पाठांतर कुणी म्हणत असल्याचा आवाज कानी येत होता. कुणा स्त्रीची शुद्ध स्पष्ट वाणी आणि आर्त मधुर स्वर. तो मुग्ध होऊन तिथेच ऐकत उभा राहिला. तेवढ्यात मागील दारातून स्वयंपाकघरात येणाऱ्या राधाबाईंचे बाहेरच्या दालनात उभ्या असलेल्या केदारकडे लक्ष गेलं. ताक घुसळीत असलेल्या पद्माबहेन उठून बाहेर आल्या. अरे केदार, तुम्ही? केदारने नमस्कार करीत म्हटले, मी चाचाजींना भेटायला आलो आहे. मग चला ना आत. नको नको, मध्ये त्यांच्या अध्यापन कार्यात अडथळा नको. संपू दे त्यांचं, मी इथे थांबतो. तेवढ्यात घड्याळात 8:30चा टोला पडला आणि पाठांतर म्हणणारी मधुर वाणी थांबली. पद्माबहेननी म्हटलं, संपलं आता, या आत. त्या चाचाजींच्या दालनाशी गेल्या आणि त्यांनी म्हटलं, चाचाजी, सोमनाथ गुरुजींचा नातू केदारनाथ तुम्हाला भेटायला आला आहे. तो आत गेला. चाचाजी शाल पांघरून तक्क्याला टेकून बसले होते. कॉट लगत खाली एका बैठकीवर एका छोट्या आसनावर गीता पद्मासन घालून बसलेली होती. काळे भोर लांब सडक केस पाठभर पसरलेले होते. गोरापान, अत्यंत देखणा पण शांत सौम्य चेहरा. बारीक किनारीची शुभ्र सफेद साडी. साक्षात सरस्वती देवीच चाचाजींसमोर प्रकट होऊन बसली आहे. तो क्षणभर तिकडे पाहतच राहिला. तेवढ्यात गीताने नतमस्तक होऊन चाचाजींना वंदन केलं आणि ती उठली. चाचाजींनी तिला आशीर्वाद देत म्हटलं, अरे केदार, ये ये, आत ये. तो आत आला. गीता जाण्यासाठी वळली. केदारची तिची दृष्टभेट झाली. ती किंचित हसली. तो तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. तेवढ्यात ती खोली बाहेर पडली. तो भानावर आला. चाचाजींच्या कॉटजवळ गेला. नतमस्तक होऊन त्याने चाचाजींना नमस्कार केला. चाचाजी आता मागे सरकून बसले. कॉटवर त्याला बसण्यासाठी जागा करून देत त्यांनी म्हटले, ये, इथं बैस. तो त्यांच्याजवळ बसला.
हातातून आणलेली मिठाईची पेटी त्याने जवळच्या स्टुलावर ठेवली आणि म्हटले, यापूर्वीच आपल्या भेटीला येणार होतो, पण रविवार खेरीज सवडच सापडत नाही. रोज सकाळी कामावर लवकर जावे लागते. मग दोघांचे बोलणे सुरू झाले. त्याला त्याच्या कुटुंबाची माहिती विचारली. त्याचं सर्व शिक्षण कलकत्त्याला झालं. 2 वर्षे जयपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या बहिणीकडे होता. नंतर पुन्हा कलकत्त्याला आला. इंजिनिअरिंगमध्ये त्याने क्लास मिळवला. ME व दुसरेच काही कोर्सेस केले. नोकरीही मिळाली. तो मनमोकळेपणी पण मोठ्या अदबीने बोलत होता. गीता स्वयंपाकघरात गेली. अम्मानी लक्ष्मीबाईला गोड शिरा करायला सांगितला. गीताने ट्रेमध्ये अम्मानी दिलेल्या सगळ्या वाट्या कब्बशा ठेवल्या आणि ट्रे घेऊन ती चाचाजींच्या दालनात आली. पाठोपाठ अम्माही आल्या. तिथल्या एका स्टुलावर ट्रे ठेवून ती बाहेर पडली व आपल्या खोलीत आली. अम्मा चाचाजींच्या खोलीत केदारशी बोलत बसल्या. गीता आपल्या खोलीत आपल्या कामात गुंतून गेली. 13वा भाग इथेच संपला. आता लगेच आपण 14वा भाग ऐकणार आहोत. रोजच्या प्रमाणे 4 वाजता चाचाजींच्या मागोमाग गीता एका पिशवीत लोकर आणि डिझाईनचे पुस्तक घालून निघाली. झपझप चालत आत्याबाईंच्या घराशी पोचली. वरांड्याच्या दाराशी येताच तिने हाक मारली, केतन. आत खेळण्यांच्या पसाऱ्यात खेळत बसलेल्या केतनच्या कानी तो आवाज जाताच तो कावरा बावरा झाला आणि गुडघ्यावर रांगत उड्या मारीत तो वरांड्याच्या दाराशी आला. मा मा करीत त्याने तिच्या पायांना मिठी घातली आणि तो उभा राहिला. तिने त्याला उचलून घेताच त्याने तिच्या गळ्याला घट्ट मिठी घातली. मा मा त्याचे लाड करीत ती आत गेली. त्याला खाली भिंतीशी उभा करून म्हटले, आता रांगायचं नाही. या भिंतीला धरून चालत राहा. चाल बघू. तो भिंतीला धरून चालत राहिला. आत्याबाई कापूस निवडीत बसल्या होत्या. ती पिशवी घेऊन त्यांच्याजवळ बसली. पिशवीतून लोकर काढून त्यांना दाखवीत तिने म्हटलं, केतनसाठी मी हा मुद्दाम गुलाबी रंग आणलाय. त्याला खुलून दिसेल. आत्याबाईंनी म्हटलं, छानच रंग आहे ग. आणि किती मऊ आहे ग ही लोकर. मुलांसाठी वेगळी लोकर येते. आणि त्याच्या स्वेटरसाठी ही एवढी मोठी लोकर. त्याच्यासाठी मी सगळा सेट बनवणार आहे. कोट, पॅन्ट, बूट, टोपी. अगं बाई, एवढं सगळं? हो. आणि या पुस्तकातलं डिझाईन बघा ना. कुठचं चांगलं वाटतंय? मी 1-2 निवडलेत, पण तुम्ही बघा. हे कसं वाटतंय? छानच आहे, पण एवढी मेहनत तू. यात मेहनत कसली? 2 आठवड्यात होऊन जाईल. सध्याचा स्वेटर त्याच्या वाढत्या अंगाला आता घट्ट होऊ लागला आहे, नाही का? हो. आण ती सगळी लोकर. मी तुला गुंडे करून देते. त्यांनी हातातलं काम बाजूला ठेवून लोकरीच्या लड्या घेऊन त्या गुंडे करू लागल्या. तिने म्हटले, तोपर्यंत दूध गरम करून घेते. त्यात कॉम्प्लान घालू ना? हो. केदारने मुद्दाम त्याच्यासाठी परवा डबा आणलाय. ती आत गेली. तिच्या मागोमाग मा मा करीत तो आत गेला. तिने दूध तयार करून आणलं. झारी भरून त्याच्या हाती दिली. जवळ बसली. दूध पिऊन झाल्यावर तो खेळण्यात गुंतला. तिने सुया पिशवीतून बाहेर काढून स्वेटरचे झरझर टाके घेतले. काम सुरू केलं. आत्याबाई गुंडे करता करता तिच्या लांब सडक नाजूक बोटे असलेल्या गोऱ्यापान हातांच्या गतीकडे पाहत होत्या. घड्याळात 4:45 वाजले तसं तिनं आपलं विणकाम थांबवलं. आत्याबाईंनी म्हटलं, पाणी गरम करून केतनचं अंग पुसून कपडे बदलून टाक. रोजच्या क्रमाप्रमाणे तिने सगळं व्यवस्थित पार पाडलं. विणकाम, लोकरीचे गुंडे पिशवीत भरले. ते पाहताच ती आता जाणार हे त्या चाणाक्ष बालकाच्या लक्षात आलं. हातातली छोटी मोटार बाजूला टाकून तो गुडघ्यावर उड्या मारीत मा मा म्हणत तिच्याकडे आला. तिने त्याला उचलून उभा केला. त्याचे कपडे झटकले. केतन, तुला भुर्र कोण नेतं? मा. मा नेते? कोण नेतं बोल? पापा. हो ना, मग आता या गाड्यांबरोबर खेळत बैस. गाडी चालव. पापा येतील, तुला भुर्र घेऊन जातील. तिने त्याच्या हातात लाल लाईट होणारी मोटार दिली. त्याला खाली बसवून ती चालवण्यात गुंतवलं आणि ती पिशवी घेऊन हलके झपकन निघून गेली.
पण आता अगदी नकळत ती त्याच्यात अधिकाधिक गुंतत चालली होती. नेहमीप्रमाणे 5 वाजता ती घरी आली तेव्हा चाचाजींच्या खोलीत शिवानंद बोलत बसला होता. अम्मा अजून आल्या नव्हत्या. ती चाचाजींच्या खोलीत थांबली. तिने म्हटले, भैया एकटेच आलात? भाभी वगैरे सगळी मंडळी ठीक आहेत ना? सब कुछ ठीक है. गीता बहन, अ गुड न्यूज फॉर यू. तिने आश्चर्याने विचारलं, गुड न्यूज कसली? तुमची पुराण कथांची वही वाचायला नेली होती ना? माझ्या आधीच माझ्या एका मित्राने त्या कथा वाचल्या. त्याला आवडल्या. सस्तू संस्कार साहित्य नावाची एक संस्था नव्यानेच सुरू केली आहे. आतापर्यंत त्याने 10 पुस्तके प्रकाशित केली आहेत. कुमार साहित्य विभागात तो या कथांचं पुस्तक काढतो असं म्हणतो. पण त्याचा मोबदला मात्र तसा अगदी थोडा मिळेल, कारण पुस्तकांच्या किमतीच त्याने स्वस्त ठेवल्या आहेत. त्यामुळे तिने मध्येच म्हटलं, भैया या कथा मी मोबदल्यासाठी लिहिलेल्या नाहीत. यावरचा सगळा हक्क चाचाजींचा आहे. पण कुमारांच्या हाती या कथा जाव्यात अशी मात्र माझी इच्छा आहे. त्याने हसत म्हटलं, ठीक आहे, 15 कथांचे मोठ्या टाईपमध्ये एक पुस्तक, आत भरपूर चित्रे, अर्थात कथेला अनुरूप अशी. ज्याप्रमाणे कथा मिळतील त्याप्रमाणे सेट काढायचे. तिने म्हटलं, चाचाजींच्या सल्ल्याने काय ती योजना करावी असं मला वाटतं. अगदी योग्य आहे. या रविवारी मी पद्माकर जोशीला घेऊन येईन. चाचाजींच्या सल्ल्यानुसार सगळं ठरवू. तेवढ्यात पद्माबहेन आत आल्या. गीताने म्हटलं, अम्मा आल्याच. अम्मा तुम्ही आता बसा, मी चहाचं पाहते. राधाबाई आत आहेतच. ती मागील दारी गेली. राधाबाई तांदूळ निवडीत बसल्या होत्या. तिने म्हटले, राधाबाई जरा चहाचं बघता का? विद्यापीठातून भैया आलेत. अम्माही आत्ताच आल्यात. त्यांच्याशी बोलत बसलेत. मी कपडे बदलून तुमच्या मदतीला येतेच. सावकाश या, मी चहाचं पाहते. ती आपल्या खोलीत गेली. झटपट कपडे बदलून हातपाय धुवून स्वयंपाकघरात आली. तिने ट्रे घेतला. कब्बशा फराळासाठी ताटल्या ठेवल्या. चहाचे कप फराळाच्या ताटल्या घेऊन ती चाचाजींच्या खोलीत गेली. तिथल्या छोट्या स्टुलावर ठेवीत तिने म्हटलं, चाचाजी तुमचा स्पेशल चहा आणते हां. पद्माबाईंनी म्हटले, बेटा माझा इथं कशाला आणलास? मला अजून कपडे बदलायचे आहेत. अम्मा तुम्ही आश्रमातल्या ऑफिसमध्येच आहात असं क्षणभर समजा. भैयाशी जरा निवांत बोलत बसा. ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. चाचाजींचा मसाला घालून स्पेशल चहा बनवून तिने त्यांच्यापुढे उंच स्टूल सरकवून त्यावर पेला ठेवला आणि ती स्वयंपाकघरात गेली. आपल्या कपात ओतून ठेवलेलं दूध तिने घेतलं आणि ती आपल्या खोलीत गेली. पिशवीतून स्वेटर काढून तिने झरझर विणकाम सुरू केलं. दिवस भराभर जात होते. तिचा दिनक्रम सुरळीत चालू होता. तिचे सगळे लक्ष आता केतनचा लोकरीचा सगळा सेट पुरा करण्यावर केंद्रित झालं होतं. मध्यंतरी 15 दिवस गेले आणि सेट एकदाचा पुरा झाला. पुरा होता ती अम्मांच्या खोलीत गेली. अम्मा हा गुलाबी सेट कसा दिसतो? तिचे ते विणकाम आणि ते पुरं करण्याची गती पाहून अम्मांना विलक्षण कौतुक वाटलं. फारच सुंदर केलायस. 15 दिवसात केला ना? हो, पण अजून बटणे लावायची आहेत. ती मी आता बसून लावून टाकते. असं म्हणून तो सगळा सेट घेऊन आपल्या खोलीत गेली. अम्मा तिकडे पाहत राहिल्या. तिला इथे येऊन आता 10 महिने झाले होते. तिची उद्योगशीलता, तिची बुद्धिमत्ता, तिचे प्रेमळ वागणे, तिचे कितीतरी गुण त्यांच्या नजरेत भरले होते. अशा या गुणी मुलीला केवढं दुःख सहन करावं लागलं. तिच्या आयुष्याची किती परवड झाली. असं वाटतं विश्वनाथाने तिला आणून ठेवण्याची विद्येला प्रेरणा दिली. आता तिच्या पुढील आयुष्याचेही तोच कल्याण करील. दुसरे दिवशी दुपारी जेवताना पद्माबाईंनी म्हटलं, गीता बेटी आज मी आश्रमाकडे जाणार नाही. बरेच दिवसात आत्याबाईंना भेटले नाही, तेव्हाच त्यांना भेटायला जाईन. सरलाच्या सासूचे ऑपरेशन झाले, पण गुडघ्यात काही फारसा फरक पडला नाही असं ऐकलं. तेव्हा आज त्यांनाही भेटायला जाईन. मग 4 वाजता माझ्याबरोबर बाहेर पडणार का तुम्ही? हो,
आपण बरोबर बाहेर पडू. मी आधी सरलाकडे जाते. तिथे अर्धा तास बसून मग आत्याबाईंकडे येते. चालेल. जेवण झाल्यावर रोजच्यासारखी विश्रांतीसाठी थोडा वेळ न पडता तिने रात्री चाचाजींनी सांगितलेली कथा लिहायला सुरुवात केली. तिच्या पहिल्या 15 कथांचा संग्रह पद्माकर जोशींनी छपाईला दिला होता. दुसऱ्या 15 कथा त्यांनी नेल्या होत्या. आता रोज एक कथा ऐकण्याचा आणि लिहून काढण्याचा तिचा उत्साह वाढला होता. घड्याळात 1:30चा टोला पडता तिने लेखन थांबवलं आणि नित्यक्रमाप्रमाणे चाचाजींना वृत्तपत्र वाचून दाखवण्यासाठी ती गेली. वृत्तपत्र वाचून दाखवल्यावर ती निघाली तेव्हा त्यांनी म्हटले, गीता, रात्री तू उपनिषदे म्हणजे काय विचारित होतीस ना? हो ना. मग 3:30 वाजता चहाच्या वेळी शंकरकडून वर फळीवर डाव्या हाताचे 2ऱ्या नंबरचे दप्तर आहे ते त्याच्याकडून खाली काढून घे. संध्याकाळी आल्यावर जरा साफसूफ करून ठेव. म्हणजे उपनिषदाचा ग्रंथ आहे तो? हो, पोथी रूपात आहे, पण उपनिषदात खूप कथा आहेत. तिने उत्साहाने म्हटले, मी संध्याकाळी आल्यावर साफसूफ करून ठेवते. आज मला त्यातलीच एक कथा सांगा. ती आपल्या खोलीत आली. लिहायला घेतलेली कथा पुरी केली. मग लोकरीच्या सेटच्या घड्या उलगडून सगळं व्यवस्थित झालंय ना हे तपासलं आणि पुन्हा घड्या घालून पिशवीत नीट भरल्या आणि बाणभट्टाची आत्मकथा घेऊन ती कॉटवर पडली. 3:30चा टोला कानी पडताच ती उठली. हातपाय तोंड धुवायला न्हाणीघराकडे गेली. पद्माबहेन आपल्या खोलीत खाली बैठकीवर बसल्या होत्या. त्यांच्यासमोर एका फायलीत जुन्या पत्रांचा जुडा होता. त्या एक एक पत्र पाहून फोडून एका टोपलीत टाकीत होत्या. न्हाणीघराकडून टॉवेलने चेहरा पुशीत येता येता ती त्यांच्या खोलीशी थांबली. अम्मा, मी चहा ठेवते हं. आपणाला जायचं आहे ना? हो. राधाबाई उठल्या का? हो, गहू निवडत आहेत दळण्यासाठी. मी हा पसारा आवरून आलेच. गीता स्वयंपाकघरात गेली. तिने चहा केला, कब्बशा मांडल्या. चाचाजींचा नेहमीप्रमाणे दुधात मसाला साखर टाकून चहा तयार केला. त्यांना नेऊन दिला. पद्माबहेन राधाबाई स्वयंपाकघरात आल्या. चहाचं उरकलं. 4 वाजता चाचाजी बाहेर पडल्यावर दोघी बाहेर पडल्या. सोमनाथ गल्लीत शिरल्यावर पद्माबहेननी म्हटले, मी सरलाकडून 4:30 पर्यंत त्याच्या आधीच तिथे येते. त्या सरलाच्या घरात शिरल्या. गीता झपझप पुढे चालत गेली. नित्याप्रमाणे जिना चढता चढता तिने हाक मारली, केतन. तो आता चालत, मधूनच पडत, पण धावत वरांड्याचा उंबरठा ओलांडून तिच्याकडे आला. मा मा. आता तो 10 महिन्यांचा झाला होता. वयाच्या मानाने मोठा दिसू लागला होता. कुणाचंही मन आकर्षित व्हावं असा लोभच दिसू लागला होता. तिने त्याला उचलून घेतलं आणि त्याचे लाड करीत ती आत आली. आत्याबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्यांच्या हाती भाजीची छोटी टोपली होती. गीताने केतनला खाली सोडीत म्हटलं, केतन, मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ. ती खाली आत्याबाईंजवळ बसली. पिशवीतून लोकरीच्या सेटच्या घड्या काढीत तिने म्हटले, हा केतनचा सेट कसा झालाय बघा बरं. एवढ्यात तयार झाला? हो, बूटच शिवायचे होते नि बटणे लावायची होती. रात्री करून टाकलं सगळं. बघा बरं. आत्याबाईंनी एक एक घडी उलगडून बघितली. मनात त्या स्तिमित होऊन गेल्या. अगदी अंतरीच्या कौतुकाने त्यांनी म्हटले, खरोखर तुझी कमाल आहे. किती हलक्या हाताने केलं आहेस. लोकरीचं काम असं हलक्या हातानेच केलेलं असावं. फारच छान झालंय. केतन तिच्या पाठीमागे तिच्या गळ्यात हात घालून, मा मा अंगा, मला अंगा. तुझाच आहे पण घालूया हं. चल दूध प्यायला. आत्याबाई, दुधात कॉम्प्लान घालायचं ना? हो, घाल ना, त्याला ते फार आवडतं. चवीने पितो. केतन, चल आत, धर माझं बोट. तिचं बोट धरून तो तिच्याबरोबर मा मा म्हणत चालू लागला. तिने थांबून म्हटले, खरंच राहीलच सांगायचं. अम्मा आता तुम्हाला भेटायला येणार आहेत. माझ्याबरोबरच त्या बाहेर पडल्या. सरलाबाईंच्या सासूबाईंना भेटायला गेल्या आहेत. येतील आत्ता. ती केतनला घेऊन स्वयंपाकघरात गेली. थोड्याच वेळात पद्माबहेन जिना चढून वरांड्यात आल्या.
त्यांना पाहताच आत्याबाई उठल्या, पुढे आल्या. या पद्माबहन. त्यांनी मोठ्या अगत्याने त्यांना आत नेलं, बैठकीवर बसवलं. पद्माबहन, खूप दिवसांनी आलात, फार बरं वाटलं. दोघींचं बोलणं सुरू झालं. गीता दुधाची झारी भरून केतनला हाती धरून बाहेर आली. तिने म्हटले, अम्मा आल्या ना? आत्याबाई, मी केतनला बाहेर वरांड्यात बसून दूध देते, तिथेच खेळवते, जाऊ ना? जा ना. ती वरांड्यात गेल्यावर आत्याबाईंनी म्हटलं, पद्माबहन, तुमची गीता भारी प्रेमळ आणि गुणी मुलगी आहे. हो, तितकीच बुद्धिमानही आहे. रोज पहाटे उठते आणि चाचाजींजवळ संस्कृत पाठांतराला बसते. चाचाजींची मनोभावे सेवा करते, घरातली कामेही करते, शिवाय क्लासला जाते. आणि एवढं असून तिला मुलांची खूप आवड दिसते. केतनला तिने असा जीव लावला आहे, जन्मदात्री आई मुलाचं करणार नाही एवढं ती केतनचं सगळं करते. अहो, 4 वाजले की तिला इकडे येण्याची घाई झालेली असते. पद्माबहन, मला वाटतं काही मुली स्त्रियात मातृत्वाची आवड ओढ अधिक असते, काही ती तितकीशी नसते. खरं आहे, आणि अजाण मुलांनाही नकळत ते कळत असावं. चांगलंच कळतं त्यांना. बघा ना, गीताची रोजची येण्याची वेळ त्याला नेमकी कळते. अहो, चंद्राबाई 4 वाजता गेली की तो दाराकडे बोट दाखवून सारखा म्हणत असतो, मा मा. मी त्याला समजावत असते, आता येणार मा. गीताने त्याला भारी जीव लावलाय. आता दिवसेंदिवस तिच्या वाचून त्याला राहणे कठीण होणार आहे. पद्माबहन काही बोलणार तेवढ्यात गीता केतनला घेऊन आत आली. तिने घड्याळाकडे पाहिलं. 4:45 झाले होते. तिने म्हटलं, आत्याबाई, मी आज जाऊन चहा ठेवते, केतनचं अंग पुसून काढते. आत्याबाई उठल्या. त्यांनी म्हटले, आम्ही दोघी आज जातो. पद्माबहन, दोघी जणी अर्धा अर्धा कप कॉफी घ्या, आता करते. तोपर्यंत तू केतनचं अंग पुसून कपडे बदलून टाक. पद्माबहन कॉफी घेऊन आत्याबाईंचा निरोप घेऊन निघाल्या. गीता केतनला कपडे चढवीत होती. तिने त्याला गुलाबी सेट चढवला. पद्माबहनला पोचवायला आलेल्या आत्याबाईंनी खुश होऊन म्हटले, फारच छान दिसतोय हा सूट. पद्माबाईंनी केतनला उचलून त्याचं कौतुक केलं आणि गीताला म्हटलं, गीता बेटी, मी आता इकडे आलेच आहे, तर कोपऱ्यावर पंडितची मामी राहते, तिची खबर घेऊन येते. तू घरी जा, मी आलेच. आत्याबाईंचा निरोप घेऊन त्या जिना उतरून मार्गाला लागल्या. तेवढ्यात घड्याळात 5चे टोले पडले. गीताने केतनला मधल्या दालनात खाली सोडलं. केतन, छान छान अंगा घातलायस ना? भुर्र. होय, भुर्र जायचं आहे, पण तुला भुर्र कोण नेतं? पापा. हो ना, मग आता पापा येतील आणि तुला भुर्र घेऊन जातील. तोपर्यंत ही गाडी हातात धरून खाली सोड. तो त्या खेळण्यात रमला तसं आत्याबाईंना सांगून ती घाईघाईने जिन्याकडे वळली. धावतच जिना उतरली आणि त्या अरुंद सोमनाथ गल्लीतून झप झप चालू लागली. अर्धी गल्ली मागे पडली. तेवढ्यात दुरून मोटरसायकलचा आवाज तिच्या कानी आला. तिचं हृदय थरथरलं. तिने आपल्या पावलांचा वेग वाढवला. गल्लीच्या कोपऱ्यावर आली, पण तेवढ्यात तो आवाज दूर जात बंद झाला. तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि सोमनाथ गल्लीच्या कोपऱ्यावरून ती आपल्या गल्लीच्या रस्त्याला वळली. सावकाश चालू लागली. तेवढ्यात मोटरसायकलचा आवाज तिच्या कानी आला. तिने मागे वळून पाहिलं. केदारची मोटरसायकल होती. सोमनाथ गल्लीत शिरत होती. त्याच्या मागे त्याच्या एवढाच एक तरुण हाती पुठ्ठ्यांचं एक छोटं पॅकेट घेऊन बसला होता. केदारशी बोलत होता. पाहता पाहता मोटरसायकल सोमनाथ गल्लीतून वेगाने पुढे गेली. ती संथपणे आपल्या घरी आली. 14वा भाग आज इथेच संपला. आज मी वाचलेले गीता या कादंबरीचे 13वा व 14वा हे भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचप्रमाणे सोबतचं बेल आयकॉनही दाबा आणि कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये.
तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.